2026 बरोबर आहे. पण 16 तारीख आहे आजची. आपला चौथं प्रकरण सुरू आहे सबट्रॅक्शन. कोणतं सुरू आहे रे? सबट्रॅक्शन सुरू आहे. तर सबट्रॅक्शन मध्ये मला माझ्या मागे म्हणा अरेंज, व्हर्टिकली ऍड, सबट्रॅक्ट. बघा या ठिकाणी एका आडव्या मांडणीमध्ये तुम्हाला गणित दिलेलं आहे. 586 मायनस किंवा सबट्रॅक्शन म्हणतो त्याला 425. पहिली गोष्ट, आता हे संख्या इथं दिलेल्या आहेत. हे 3 डिजिट आहे. किती डिजिट आहे? हे 3 डिजिटचं सबट्रॅक्शन तुम्हाला करायचं आहे. मला सबट्रॅक्शन करताना पहिले तुम्हाला याची मांडणी करावं लागेल. काय करावं लागेल? हे जर तुम्हाला उभं मांडताना आलं तर तुम्हाला गणित करता येणार नाही. बघा या ठिकाणी आहे पहिलं घर युनिटचं. कोणतं आहे? नंतर कोणतं आहे? 10. नंतर कोणतं आहे? तुम्ही बोला गड्या. कोणतं आहे? बघा 586. 100च्या घरात 5 आणि 86 आहे 10 आणि युनिटच्या घरात. बरोबर लिहिले का मी? 586. हा चिन्ह सबट्रॅक्शनचं म्हणजे मायनसचं चिन्ह आहे. ॲडिशन असलं तर मिळवायचे आहे आणि सबट्रॅक्शन असले की आपल्याला कमी करायचे आहे. त्याच्या खाली लिहिलं आपण 425. आता 6 मधून 5 जातात का? जातात. कारण हा वरचा जर याच्यापेक्षा मोठा असला तर मायनस होते, कारण याच्यामधून हे जातात. मग 6 मधून 5 गेले, किती राहिले रे? सगळ्यांनी बोला एकदा. 1. चला 8 मधून 2 गेले 6 राहिले. करेक्ट. आणि 5 मधून 4 गेले 1. काय कठीण आहे का? चला आन्सर किती आलं? आता या ठिकाणी दुसरं गणित आहे 465 मायनस 179. आता इथं मात्र मांडणी मी मागच्या प्रमाणेच केलेली आहे. त्याच्या खाली हे लिहिलेलं आहे, पण इथं मात्र आता युनिटमध्ये 5 मधून 9 जात नाही. आपण खरं म्हणजे तिसऱ्या वर्गात शिकलेलं आहे. त्याचं पुन्हा काही गणित आहे सुरुवातीला हे आलेले 3 डिजिटचे. नंतर आपल्याला 4 डिजिट 5 डिजिटचे शिकायचे आहे. मग आता 5 मधून 9 जात नाही. हा 5 युनिट आहे. हा या 10 कडून काय करेल? घुसणार आहे ना. मग आता या 6 10 मधून एक 10 घेतला आणि हे 5 म्हणजे किती झाले? इथं 15. किती झाले रे? 15. आणि इथं 6 10 मधला एक 10 इकडे गेला म्हणजे इथे किती राहिले रे? 5 10. आता 15 मधून 9 काढायचे आहेत. काय काढायचे आहेत? तुम्हाला माहित आहे 9च्या पुढे 10 पासून 15 लोक मोजलं की ते अंक येऊन जाते. आता 9च्या पुढे आहे म्हणा 10 11 12 13 14 15. किती आले रे? 1 2 3 4 5 6. लिहिले 6. चला 5 मधून 7 जातात का? पुन्हा हा 5 राहिला इथं. आता याचा काही संबंध नाही, पण पुन्हा हा 5 हा 7 पेक्षा लहान आहे. हा वरचा स्मॉल असला की याच्यातून जात नाही. इथं स्मॉल होता म्हणून आपण इकडून घेतला 110 घेतला. 110 म्हणजे 10 घेतले आणि हा 5 असे 15 झाले. पण इथं सुद्धा आता 5 मधून 7 जात नाही. पुन्हा काय करावं लागेल रे आपल्याला? इथून काय करावं लागेल? घ्यावं लागेल. मग आता या 4 मधला एक इकडे दिला म्हणजे हे होती 110 आणि हे 5 म्हणजे 15 झाले. इथे किती राहिले? आता 3. आता 7च्या पुढे 8 पासून मोजायचं 15 येईपर्यंत. म्हणा 8 9 10 11 12 13 14 15. मोजा 1 2 3 4 5 6 7 8. किती आले रे? 8. आता 3 मधून 1 गेला. 3 मधून 1 जातो. हा बिग आहे, हा स्मॉल आहे. बिग मधून स्मॉल जातो पण स्मॉल मधून बिग जात नाही. आता काय उसना किसना घ्यायचं काम नाही, काही नाही. 3 मधून 1 गेला 2. काय आलं आन्सर? आन्सर काय आलं? 86. चला शेवटचं गणित इकडं आहे. युनिटचं घर आहे 10चं आणि 100चं आहे. 2 मधून 1 गेला, जातो का? हो का नाही सांगा पटकन. हो, कारण 2 कसा आहे 1 पेक्षा? वरचा 2 कसा आहे? बिग आहे. 2 मधून 1 गेला 1. 4 मधून 5 जातो का? सांगा बरं. का जात नाही? कोण सांगते 4 मधून 5 का जात नाही? काय सांग? उभं राहून सांग. हा स्मॉल आहे 4 आणि 5 बिग आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? इकडून उसना घ्यावा लागेल. हा 5 मधला 110 इकडे घेतला म्हणजे 10 आणि 4. हे 4 आणि हा इकडचा 1 घेतला. किती झाले? 14 झाले. हा 4 आणि इकडचा 110 म्हणजे 10 आणि 4 14. इथं राहतील 4. बरोबर आहे का? आता 14 मधून 5 काढायचे. 6 पासून मोजा 14 लोक. 6 7 8 9 10 11 12 13 14. बरोबर आहे का रे? 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं किती येतील? 9. आता 4 मधून 3 काढायची. 4 बिग आहे आणि 3 स्मॉल आहे. 4 मधून 3 गेला. काय आला आन्सर? 191. अशा प्रकारे 3 गणित मी इथं घेतलेले आहेत आणि बाकीचे राहिले सर्व गणित तुम्हाला घरी करून आणायचे आहेत. आणि याच्यानंतर मी पुढचं पेज घेणार आहे. हे झालं की एवढं गणित तुम्ही वहीवर लिहून घ्या. चला बघा आता आपण शिकत आहोत सबट्रॅक्शन. 3
ॲडिशन प्रकरण आपलं मागं संपलेलं आहे. आता आज सबट्रॅक्शन सुरू आहे. सबट्रॅक्शन हे काही कठीण नाही आहे. आता पहिली गोष्ट ही तुम्हाला मांडणी याच्यात करता आली की तुमचं गणित चुकत नाही. पहिली संख्या कोण सांगते काय? युनिट, 10, 100, 1000, 10,000. कोण सांगते याचं काय? कोण सांगते? चाल इथे येऊन सांग. इथे या. देवर शिवून ही संख्या वाचायची किती आहे पटकन. सर्वात 45,005. करेक्ट. इथं 2 झिरो आहेत. 45,005 मायनस पुढं काय? पुढं काय वाचा? पटकन वाचायचं येऊन. 37,857. करेक्ट. समजलं तुम्हाला? पण नाही ज्याला समजत नाही ना काय करायचं? युनिट, 10, 100, 1000, 10,000. 10,000 म्हणलं की हा ग्रुप आला. मग 45,000 आणि 5 युनिटचं आणि 100चं घर खाली आहे. त्याच्यानंतर आहे युनिट, 10, 100, 1000, 10,000. 37,857. बघा आता याची मी मांडणी करतो. बघा आता हे युनिट मध्ये आहे शेवटी, म्हणून इथं लिहिलं आपण. हे 10 मध्ये आहे, हे 100 मध्ये आहे, हे 1000 मध्ये आहे आणि हे 10,000 मध्ये आहे. लिहिले बरोबर? आता खालची संख्या याच्या खाली लिहायची आपल्याला. पुन्हा हा 7 युनिट मध्ये आहे, हा 5 10 मध्ये आहे, हा 8 100 मध्ये आहे, 7 1000 मध्ये आहे आणि 3 10,000 मध्ये आहे. मांडणी बरोबर झाली? बोलत चला. मांडणी बरोबर झाली? चला इथं आपण पहिले युनिटच्या घरात येऊ. आता 5 मधून 7 सबट्रॅक्ट करायचे आहे. जातात का? कारण हा स्मॉल आहे, हा बिग आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? इथून घ्यावं लागेल. का हो सर इथून घ्यायचं म्हणलं इथं तिथं झिरो आहे. आता काय करायचं? याला इकडून उसना घ्यायचा पण याच्याकडे झिरोच आहे. मग हा काय करेल? याच्याकडे जाईल. अहो याच्याकडे झिरो आहे ना, उसनं घ्यायचं आपल्याला. याच्याकडे झिरो आहे. हा काय करेल? मग हा याच्याकडे येईल. कोणाकडे येईल? मग आता इथं 5 आहे. 5 मधला 110 गेला, इथं 4 राहिले. हे समजलं? आता इकडं 110 गेला म्हणजे इथं 10 झाले. इथपर्यंत समजलं का? मग आता या 10 मधला हा याला देईन, पुन्हा इथं 9च राहतील. हा याला देईन, इथं किती होतील मग? 10. आता हा 10 मधला हा पुन्हा याला देतो उसना, इथं किती राहतील? 9. इथं होतील 15. बरोबर आहे का? कळलं तुम्हाला काय केलं मी? याला इकडून घ्यायचा होता, हा इकडे गेला, हा इकडे गेला, याने याला दिला, याने याला दिलं आणि याने याला 110 दिला. 110 आणि हे वरचे 5 15. आता याचा विचार करायचा नाही, आता या वरच्याचा विचार करायचा आपल्याला. 15 मधून किती काढायचे आहेत? 7 काढायचे. म्हणजे 8 पासून मोजायचं 15 पर्यंत. आपला नियम माहित आहे तुम्हाला. खालच्या अंकाच्या पुढं पासून मोजायचं वरचा अंक येईपर्यंत. 7च्या पुढे काय आहे ते सांगा बरं. मोठ्याने मोजा. 8 9 10 11 12 13 14 15. मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8. चला 9 मधून 5 काढायचे. 6 पासून मोजायचं 9 पर्यंत. 6 7 8 9. किती आले रे? 4. चला 8च्या पुढे 9 पर्यंत मोजा. 9 म्हणजे 1च घर येते. म्हणजे 9 मधून 8 गेला 1. आता पुन्हा 4 राहिला होता इथं. 4 मधून 7 जातात का? पुन्हा याच्याकडे यायचं. मग इकडून 110 घेतला म्हणजे हे झाले 14. हे 10 110 घेतलेला आणि हे 4 14. 4 मधला 110 इकडे गेला, इथं राहतील 310. 3 राहतील. आता 14 मधून 7 गेले. 8 पासून मोजायचं 14 पर्यंत. 8 पासून मोजा 14 लोक. 8 9 10 11 12 13 14. किती झाले? 1 2 3 4 5 6 7. किती राहिले? 3 मधून 3 गेले, किती राहिले रे? चला आन्सर किती आलं कोण सांगते? हा इकडचा 0 काही कामाचा नाही. आता आपला हे आन्सर आला आपलं. काय आलं? युनिट 10 100 1000. काय आला आन्सर? कोण सांगता? आणि ईश्वरी देवी सांग. 7,148. मग आता इथं मुद्दाहून मी 0 वाले गणित घेतलं. आता काही प्रॉब्लेम आहे काय गणितात तुम्हाला? हे मुद्दाहून एक कठीण गणित घेतलं. हे असे गणित आता तुम्हाला सगळे घरी करायचे आहेत. पूर्ण आलं लक्षात?